राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी शहरामधील हरिजन स्मशानभूमीसाठी दिलेल्या जागेवरती झालेलं अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी होत असलेली विटंबना थांबवावी आणि अतिक्रमणधारकांवरती ताबडतोब कारवाई करावी या मागणीसाठी 4 मार्च रोजी स्मशानभूमी बचाव कृती समितीच्या वतीनं नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे आणि उपनगराध्यक्ष गजानन सातभाई यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की राहुरी शहरामधील तनपुरेवाडी रोड परिसरामध्ये राईबाई मंदिराच्या जवळ 6 एकर 13 गुंठे जमीन प्रशासनानं सन 1969 रोजी हरिजन स्मशानभूमीसाठी दिलेली आहे। समाज बांधवांच्या दफन विधीसाठी पूर्वीपासून या स्मशानभूमीचा वापर होतोय। 13 जानेवारी 1972 रोजी राहुरी बुद्रुक ग्रामपंचायतचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झाल्यानंतर त्या जमिनीवरती आजूबाजूच्या धनदांगड्या जमीन मालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं आहे। आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी 25% इतकंच क्षेत्र हरिजन स्मशानभूमीसाठी शिल्लक आहे। आजूबाजूच्या धनदांगड्या जमीनदारांनी स्मशानभूमीमधील कबरीचे थडग्यांचे सपाटीकरण करून त्याची विटंबना केली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करून हरिजन स्मशानभूमीचं क्षेत्र गिळंकृत केलं आहे। सदर ठिकाणचे अतिक्रमण हटवणं याबाबत राहुरी येथील हरिजन स्मशानभूमी बचाव कृती समितीच्या वतीनं अनेक वेळा आंदोलनं आणि उपोषण अशा संविधानिक मार्गाचा अवलंब देखील करण्यात आलाय, तरी राहुरी नगर परिषद प्रशासन कुठलीही कारवाई करत नाहीये। वास्तविक पाहता राहुरी नगर परिषदेनं त्या स्मशानभूमीचं संरक्षण करणं यासाठी सदर क्षेत्राची पोट हिस्स्याची मोजणी करून त्याप्रमाणे फाळणी होऊन त्याचा नकाशा तयार करणं गरजेचं होतं, परंतु तसं न केल्यामुळे सदर क्षेत्रामध्ये अतिक्रमण होऊन आज रोजी त्यामध्ये अनधिकृतपणे अतिक्रमणधारक रहिवास करणे या कामी असंख्य प्लॉट पाडून ते विकण्याच्या स्थितीमध्ये आहे। सदर प्लॉट विक्री झाल्यास हरिजन स्मशानभूमीचा वापर करण्यास बाधा येईल। राहुरी नगर परिषदेनं तात्काळ सदर जागेवरील हरिजन स्मशानभूमीचं क्षेत्र ताब्यात घेणं या कामी पोट हिस्स्याची मोजणी करून त्याप्रमाणे हद्दी खुणा निश्चित करून सदर क्षेत्राचं संरक्षण करावं असं निवेदनात म्हटलंय। येत्या 10 मार्च पर्यंत याबाबत चौकशी आणि पाहणी करून अतिक्रमणधारकांवरती कारवाई न झाल्यास 13 मार्च 2026 रोजी नगर परिषद कार्यालयासमोर स्मशानभूमी बचाव कृती समितीच्या वतीनं आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। तर निवेदन देतेवेळी विरोधी पक्षनेते अरुण साळवे, माजी नगरसेवक दीपक साळवे, संजय साळवे, पिंटू नाना साळवे, बाळासाहेब जाधव, दादू साळवे, सुभाष साळवे, अनुसंगम शिंदे, सचिन साळवे, सुनील चांदणे, सागर साळवे, नवीन साळवे, बाळासाहेब हिवाळे तसेच अविनाश पडघलमल, बबलू कर्डक, रवींद्र पडघलमल, राजेश साळवे, मोहन साळवे आदींसह अनेक समाज बांधव आणि स्मशानभूमी बचाव कृती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आज दिनांक 4/3/2026 रोजी हरिजन स्मशानभूमीसाठी दिलेल्या जागेवर अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी होत असलेली विटंबना थांबवून तातडीने अतिक्रमणधारकावर कारवाई करण्याबाबत हरिजन स्मशान बचाव कृती समितीने एक या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन आम्ही
स्वीकारलेला आहे आणि त्यांना योग्य तो न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही 10 तारखेला एक मीटिंग आयोजित केलेली आहे. आज हरिजन स्मशानभूमीसाठी दिल्या गेलेल्या जागेवर जे अतिक्रमण झाले आहेत त्यासाठी जे समाज बांधव आले आहेत त्यांचा पूर्णपणे पाठपुरावा करून ती जागा त्यांना परत कशी मिळवता येईल यासाठी आपण 10 तारखेला समक्ष अधिकारी यांची मीटिंग बोलून त्याच दिवशी हा निर्णय फायनल करण्याचा आमचा मानस आहे आणि तो करूच. त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. आम्ही समाजाबरोबर राहणार आहोत. आज रोजी आमची हरिजन स्मशानभूमी बचाव कृतीने नगर परिषदेला जे निवेदन दिलेलं आहे जमिनीचं अतिक्रमण काढून मिळावे म्हणून, तर त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्षाने आम्हाला ग्वाही दिली का आम्ही त्याकरिता 10 तारखेला मीटिंग ठेवून त्यामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू आणि हा प्रश्न मार्गी नाही लागल्यास त्यांची जी पुढची जी प्रसंग उद्भवल त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषदेवर राहील असं मी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.